सिम्बा 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 कान बंद करून सिम्बा तमा पर करू ठेव जा का एवढा का दमलायस अरे काय सांगू तुला अरे आपण क्रिकेट खेळत बसलो तो सिम्बा कुठे गेला काय माहिती म्हणजे अरे म्हणजे आपण खेळत बसलो आणि पोरं कुठेतरी सटकली आणि मला लक्षातच नाही तो आपल्या संघ आहे आणि मी तसंच घरी गेलो शीतल मला विचारलं सिम्बा कुठे गेले म्हणून अरे मग काय माझी तंत्रली की शीतल आणि मामीने जाळ काढला का माझ्यावर नसेल काय एवढं आपल्या गावातल्या पोरांसंग गेला असेल इकडं तिकडं कुठं तर रावल्या चल की शोध त्याला अरे लई टेन्शन आले मला चल चल अबे पोर आले सूर्या सिम्बा कुठे आंबा नाही अरे आंबा नाही सिम्बा कुठे आहे संग्राम सिंह खेळता खेळता कुठे गेले ते आम्हाला वाटलं घरी आलाय अरे नाही तुमच्या संघ होता ना त्यो फक्त आपण आम्ही गेलो ना सोने आंब्यावर काय आमच्या सोन्या आंब्यावर हा आज्या अरे ती महत्वाचं आहे का आता सिम्बा कुठं आहे तो महत्वाचं आहे तिथनं कुठे गेला आम्हाला माहित नाही आम्हाला वाटलं घरला गेला हे पळा रे अरे पण असं कसं गेला राहुल्या कुठे गेला असेल रे त्यो चल शोध्यात नाहीतर मी मरीन माहितीये का अरे आज नको टेन्शन नाही, चल, शोधू, चल. कुठं चल अहो दादा फौजीचं घर कुठे आहे कुठला फौजी? अहो ते नाही का अजिंक्य मामा अरे बाबा मला नाही माहिती, मी या गावात नवीन आहे, मीच रस्ता चुकलोय. आता कोणाला विचारू कोण मामा? कुठला मामा? पसरा साईडला. अहो असं काय करताय तुम्हीच माझे मामा आहात. एकदा सांगितलेलं कळतंय ना तुला? आईला गावात भिकारी बी लागले वाटतं. एक तर इथं माझा खरा भाचा सापडा ना, तुझं काय रे मध्येच मामा मामा सरक. अहो पण मी तुमच्या सरक तो का रे. चल निघ. अहो मामा ऐका की आईला गावात भिकारी बी यायला लागले. ते एक तर आमचा खरा भाचा सापडा नाही आणि हे आम्हाला मामा बनवतात. थँक्यू देवा, बरं झालं त्यांनी आम्हाला ओळखलं नाही. कधी कधी आपलीच लोक आपल्याबद्दल काय विचार करतात ते पण जाणणं लय गरजेचं आहे. हा हॅलो. हॅलो शीतल, काय म्हणतात संग्राम? हाय
आहेत की. त्यांची फारच आठवण येत होती. पण नीट राहिलेत ना? काही त्रास नाही ना दिला तुम्हाला? नाही नाही, अजिबात नाही. बर, आहेत का ते तिथं? बघू जरा, बोलतो त्यांच्याशी. ते इथं नाहीत. ते आता मागच्या अंगणात खेळतात. सिम्बा, ओ सिम्बा. ताईसाहेब, मी एक काम करते, मी मागच्या अंगणात जाते आणि तिकडनं तुम्हाला फोन करते. हा, सिम्बा, ओ सिम्बा. कुठे? अगं बाई, शिकले आले बाई का शिंबा? नाही हो अजून. मग अगं हा कुणाला मारत होतीस? अहो, ताईसाहेबांचा फोन आलता. मग काय म्हणलीस? आता काय म्हणणार आहे तेव्हा? आता खरं थोडीच म्हणणार आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं मागच्या अंगणात खेळतात म्हणून, आणि म्हणूनच खोटा खोटा हाका मारत होते. थांबा, मी जरा यांना फोन करून बघते. ए माकडा, कुठं चाललायस तिकडे घरात? पळतोस काहीच नका देऊ दोन रट्ट. आता लयच की बिनलाज आहेस. जातोस का कसा? मामी मामी काय करताय? हो, सिम्बा आहेत ती. काय? शिंबा? हाऊ, बाया 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 बाया, आग लागली माझ्या तोंडाला. मला कळलं कसं नाही? आणि आहो, काय हो शिंबा, ही काय अवतार करून घेतलाय? बरं आहे ना वा? बर बर, चला चला आपण आंघोळ करू. आम्ही ठीक आहोत. आम्ही मस्त एन्जॉय केलं. बर 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 बर, भारीच झालं बघा. बर चला, तुम्हाला छान पैकी आंघोळ घालते. हा, चला. शितले, शितले. काय हो, सापडले का सिम्बा? काहीच कळणं झालं शितले. लई शोधलं पण सापडलेच नाहीत. काय करू आता? तुम्हाला जरा तरी काय कळतं का हो? आता ताईसाहेबांना काय सांगायचं? हो, त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून त्यांना इथं पाठवलं होतं ना, आणि तुम्ही असं काय करता? आता त्यांना काय झालं बिलं तर काय करणार? अगं आता काय मी मुद्दाम केलंय व्हय? हे बघा, अजिबात काय बोलू नका. काय करायचं ते सांगा आधी. काय करू, काय कळणं झालंय मला. चला मामा, मॅच खेळूयात. तू तुम्ही इथं कसं काय? शितले, अगं असं करतात व्हय? अगं सांगायचं तरी मला. का? आता चूक तुमची आहे म्हणल्यावर एवढं तर सहन करा की. तर जीव जायचंच बाकी राहिला होता. आणि होय हो, तुम्ही इथं कसं काय आला? आमचं आम्ही आलो. काय हो भाऊजी, आता बाप होणार आहे तरी काय पोरं सांभाळता येईना तुम्हाला? भाऊजी जर देश सांभाळू शकतो तर पोरं सांभाळू शकत नाही व्हय? असं बघू की. मग आता बघच, पोरं कशी सांभाळायची ना ते आता मी तुला दाखवतो. बर. सिम्बा, चला अंघोळ करून आवरून. सिम्बा कुठे गेले? सिम्बा, सिम्बा कुठे आहे तुम्ही? सिम्बा, सिम्बा. अरे देवा, हे आता आणि कुठे गेले? काय झालं माहितीये का? त्यांनी समोरून हल्ला केला. आणि मग काय, त्यांनी हल्ला केला, पण आपले सैनिक पण हुशार होते. त्यांना बरोबर माहित होतं कुठं लपून बसायचं. ते सगळे लपून बसले. भारीच की, पण त्यांना कसं कळालं नाही आपण कुठं लपून बसलोय ते? नाही ना, गोंधळून गेली सगळी. त्यांना कळणच कुठं फायरिंग करायची ती.
आणि मग मग सांगतो, पण आपण आधी पटकन आवरून घेऊया. हा हा. चल. चला. चला. आता सांगा पुढे. पुढे मग थोड्या वेळाने काय झालं माहितीये का, त्यांना वाटलं की आपले सैनिक पळून गेले, ते निवांत झाले. आपण एक काम करूया, तुम्ही दूध पिणार ना लगेच? हा पिणार. बेस्ट. मी तुमच्यासाठी चॉकलेट दूध आणतो, पण लगेच पाहिजे. हा पिणार. पण आधी आम्हाला पुढे सांगा. बर. बघितलंस का शीतल, मी तुला काय म्हटलं होतं, माझ्या नात्यावर लई म्हणजे लई सस आहे. त्या पोराचं कसं समज मनापासून करते. हागे शेवटी त्याचं बी बाच काहीच आहे. तुमच्या नातवाचं तर का नाही, कधी कधी मला काय कळतच नाही बघा. का काशी बोलतेस? हो जीजी बघा की काल कसं वागले आणि आज आहे असं. अगं असू दे, चुकून झालं असेल ते. सिम्बा, तुमच्यासाठी दूध घेऊन येतो, तोपर्यंत इथं बसा. काय चालू दे. इकडे जरा. तुम्ही कधी आलात मामी? मी तर कवाचीच आले. तुमचं लक्ष कुठं आहे तेव्हा? अहो मामी, आम्हाला मामा खूप छान गोष्टी सांगत होते, आम्हाला खूप आवडली. असं? अरे वा. मला एक सांगा, काल ते तुम्हाला एवढं सोडून आले तरी आज त्यांच्या हातून सगळं करून घेताय व्हय तुम्ही? चांगलीच गट्टी जमली आहे की. ते बी एवढी की मी आले बी कळलं नाही तुम्हाला. मामी तुम्हाला एक सांगू, खरं तर काल त्यांचं चुकलंच नव्हतं. म्हणजे? अहो मामी, झालं असं की ते सगळे क्रिकेट खेळत बसले आणि आम्ही त्यांना न सांगताच निघून गेलो. असं झालं व्हय? परत नाही ना असं करणार तुम्ही? हो सिम्बा, तुम्हाला माहितीये काल आम्हा सगळ्यांना तुमची किती काळजी वाटत होती. नाही करणार, पण तुम्ही पण आमच्या आई साहेबांना सांगू नका, त्या खूप ओरडतील आम्हाला. बर, नाही सांगत. मामी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू. काय? मामा काय एवढे पण वाईट नाहीत. त्यांनी आम्हाला सकाळपासून छान छान स्टोरी सांगितल्या, छान छान बोलले. भारी येतात तुमचे मिस्टर, आवडले आम्हाला. तुम्हाला वाटतात तेवढे पण तुमचे मिस्टर ते काय म्हणतात, बे 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 बेजबाबदार. हा, बेजबाबदार नाहीयेत. उद्या जर आम्ही त्यांना निवडणुकीला उभं केला तर पडणार नाहीत, खात्री आहे आम्हाला. बर, तुम्हाला माहितीये मला ते जसे आहेत ना तसेच आवडतात बघा. आम्हाला माहितीये ते. संग्रामसिंह, तुमच्यासाठी गरमागरम दूध. फिनिश. बर संग्रामसिंह, चला गावातून एक फेरफटका मारून येऊ. हा चला. चला. बसायचं. एक मिनिट. फौजी मामा साहेब, तुम्ही आम्हाला सिम्मा म्हणाल तरी चालतंय. आमच्या जवळच्या लोकांना आम्ही तसं म्हणायची परवानगी देतो. बर, म्हणजे आता आम्ही तुमच्या जवळचे आहोत असं म्हणायला काय हरकत नाही आहे ना? आहातच की. चला निघायचं. मामी साहेब नका काळजी करू,
सिंबाना आम्ही आज कुठं विसरणार नाही. हा, त्यांना बरोबर घेऊन येतो. आहे ना सिंबा? चला. चला. हा ताई साहेब बोला की. हा शीतल, तुमचा कालपासून काही फोन आला नाही म्हणजे तिकडे सगळं व्यवस्थित आहे असं समजतो आम्ही. एकदम मस्त रुळलेत की इथं. हो ते कळलंच आम्हाला. पण आज त्यांना द्या पाठवून, उगाच तुम्हाला त्रास. तरच कसलं ताई साहेब, असं काय नाही. आता एवढे रुळलेत तर त्यांना राहावंसं वाटलं तर राहू द्यात की. नाही, द्या त्यांना आज पाठवून. काय आम्हाला पण करमत नाही त्यांच्याशिवाय. आम्ही असं कधी राहिलो नाही ना त्यांना सोडून. बर ताई साहेब, तुम्ही म्हणता तर तसं करते. आणि तसं बी आज अजिंक्य बेळगावला जायला निघणारच आहेत. ते गेल्यावर मी सिंबाना बंगल्यावर आणून सोडते. चालेल, तसं करा. बर. ओ, तुम्ही आता उगाच माझ्यावर हे सगळं ढकलू नका बरं का. माझा यात काय बी संबंध नाही. मला तरी तर राहायचं पण नाही, पण तुमच्यामुळे जबरदस्ती राहायला लागतंय. हो प्रेसिडेंट, तुम्हाला सिच्युएशन चांगल्या प्रकारे माहिती. हा, आम्ही तुमच्या घरी केलं ना ऍडजस्ट, आता तुम्ही पण इथं करा. किती दिवस अजून? हे बघा, माझ्याकडनं होणार नाही, मला जमणार बी नाही. हो प्रेसिडेंट, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती की आम्हाला याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, अजिबातच नाही. कशासाठी चालवली हे सगळं तुम्ही? चालवलं म्हणजे काय? हा, चालवायला ते तसं चालवायला आम्ही बैलगाडी चालवली, ती खेळण्यातली जुगजुग गाडी असते का, ती चालवली. अरे वा. काय चाललं होतं? नाही म्हटलं काय सांगत होता एवढं? ते चाइल्डहुडच्या मेमरीज सांगत होतो त्यांना हा, आपल्या. होय का? वय ते आबासाहेब तुमच्या आणि त्यांच्या जुन्या आठवणींबद्दल सांगत होते. बोलण्याच्या नंतर विसरलोच मी. बँकेत जायचं होतं, येतो अर्जंटचा जरा. काही अडचण आहे का? अडचण नाही, काहीच नाही. मग इथं का थांबलाय? नाही, घरातली कामं कोण करणार? कसं आहे ना, मंगलला काही कामं सांगायच्या आधी आपल्याला ती कामं जमतायत की नाही बघायला पाहिजे ना. इथं नवऱ्याशी भांडत बसला तर ते कसं कळेल? आलंय का ध्यानात? वय नाही नाही नाही, आम्ही दोघं भांडत नव्हतो ताईसाहेब. ते आलंय आमच्या ध्यानात. या. मंगल, तुला सुट्टी आजपासून. सुट्टी म्हणजे? सुट्टी म्हणजे सुट्टी. तू परत या घरात दिसायचं पण नाहीस. अहो वहिनी साहेब, असं काय म्हणताय? आता मी काय केलंय? तू काय केलं म्हणजे? अगं, तू कशाला काय करतेस बाई? आता तर सगळं मी केलं पाहिजे ना. मीच दिवसभर तुला सगळी कामं सांगत असते ना. असं का बोलताय तुम्ही? हे बघ मंगल, इकडे हे बघ, ते सोफा दिसतोय ना, तिकडे जायचं, निवांत आराम करत बसायचं. हा, मी या घरात कशाला आलीये? मोलकरीण म्हणून. मग ही सगळी कामं मीच केली पाहिजेत ना. तसं पण सगळं उलटच या घरात. अहो चिडताय कशा? मंगल, तू जर परत या घरात कुठलं बी काम करताना दिसलीस मला किंवा घरातल्या कुणाला पण, तर तुझी खैर नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आओ मंगल, हात लावू नको म्हणलं ना. अहो गप. कसं बोलतीये ही? आपल्यापेक्षा मानाने लहान असणाऱ्या लोकांशी कसं बोलावं, कसं वागावं तेही कळत नाहीये. भैयाने अशी मुलगी का निवडली? जर हिच्या हातात कारभार आला
तर देशमुख घराण्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही.